ताई रोज येता का तुम्ही? रोज येता? चांगलं झाले का? है ना? आज माणसं वाढलेली दिसतात. रोज येता का? है ना? सामान मस्त साहित्य. हा ते खटखट काय झालेलं आहे, आपलं सायकलचा पंजा असतो ना बघा, तो पंजा कशाला जॉईन करतात, इथला आतमध्ये रॉड आहे ना, तो रॉड झिजलाय. बेरिंग पूर्ण क्लीन टाकलेलं आहे. हो सगळं ते सगळं हे पण चालू झालंय. हे बघा काका, चालू झालं का व्यवस्थित? है ना? हा ते रिपेअर करून घेतलं आपण. ठीक आहे. हा थँक्यू थँक्यू. ठीक है ना? ठीक है. वो बीच वाला क्यों छोड़ दिया आप लोगों ने? कौन सा? रिपेयर क्यों नहीं किया? ऐसे जैसे ये वाला किया ना रिपेयर. कौन सा आइए इधर दिखाओ दिखाओ. ये हो गया ना बराबर. कौन सा दीदी? ये क्या? हाँ ये ना, ये किया रिपेयर ना. इसमें से क्या हो गया मालूम है कि उसका वीडियो भी है मेरे पास. इसके अंदर जो ऐसा रॉड रहता है ना, वो रॉड घिस गया हुआ है. तो रॉड के लिए नहीं किया, ये सेटअप चेंज करना है ना. ये सेटअप को रॉड अटैच है. इधर बेरिंग वगैरह डाला हुआ है. अब ये देखो, ये क्यों नहीं ये क्यों मालूम है क्या? इसके वजह से क्या हो रहा है, बीच का जो पाइप रहता है ना वो घिसला है. तो रॉड है ना, तो घिसला है. तो बोलते हैं वो नया डालना, ये पूरा सॉकेट है नया डालना पड़ेगा. तो बोले क्या साहब एक काम करो, नई की अर्जी दो, पूरा सेटअप ही डाल देंगे नया. तो अपन एक स्वाक्षरी मुहिम करेंगे. सहाय कर लो आप. ठीक है ना? नया डाल देंगे. अभी नेक्स्ट टाइम खराब हो जाएगा ना पूरा, तो पूरा नया डाल देंगे. नमस्कार चरणदास जी. नमस्कार. बोलिए. छान झालं ना? एकदम छान झालं. कसं वाटतं मनाला? एकदम बेस्ट वाटतं. बरं वाटतं ना? प्रसन्न वाटतं की नाही? कसं वाटतं? पण थोडंसं की आपल्याला बंदी करायला लागेल. नाही, आपण नवीन मागणी करूया. आपण काय करूया, सह्यांचं हे करू, नवीन मागणी करूया. एवढं आहे अजून काय, एवढंच करू शकतो आपण. दीदी लोग बढ़ गए ना आज. अच्छा लगता है वगैरह. साफ सफाई का हो जाएगा. ओके. चार्ज नहीं चाहिए. चार्ज जो केडीएमसी बोलती है कि यार आप ऐसा बोलती हो तो बुरा लगता है करके. नहीं अपन खुद साफ करेंगे. अभी वो नहीं कर देंगे. मैं वो भी करा होता. साफसफाई पण करायच्या मागे लागू आपण. बघू, हळू करा. वस्तू टिकवायच्या आहेत. जर व्यवस्थित नाही वापरल्या तर खराब होणार, मग तुम्हालाच नाही भेटणार. बरोबर? कारण का आपण बाहेरच्या जिममध्ये जातो ना, प्रायव्हेट मध्ये पैसे किती लागतात है ना. मग तिथल्या वस्तू पण वापरताना बराबर राख, बराबर कर, पैसे देऊन पण तुम्हाला हे भेटतंय, धमकी असते. आणि इथं फुकट आहे, तर फुकटचं वस्तू चांगल्या वापरा. नाही आपण आता काय झालं, खराब झालं का नवीन आणायचं, नवीन चेन टाकून देऊया. ठीक आहे. कंप्लेंट मलाच करायची. किती वेळा रिपेअर करून दिले मी. ठीक आहे ना. आपण कुठं राहता? साईसावलीमध्ये. अच्छा हाय तिकडचे लोक. ठीक आहे. माझा नंबर आहे 98194040. नाही ना? हा फेसबुकला आहे मी. बघा, संदीप नाईक. हा SNDIP संदीप नाईक. हो. माझं पुन्हा आज आव्हान आहे जनतेला, साहित्य वापरताय तर काळजीपूर्वक वापरा. कारण का तुम्ही जर साहित्य चुकीचं वापरलं गेलं, चुकीचं करण्यात गेलं, ते तुटेल. आणि तुटल्यानंतर ते 10 दिवसानंतर तुम्हाला पुन्हा त्याच परिस्थितीमध्ये भेटेल आणि ते नादुरुस्त होऊन जाईल. त्याच्यामुळं पद्धतशीर साहित्य वापरा. दीदी नमस्ते. चालू किया वो सामान साहित्य. अच्छा लगा ना? नहीं तो बंद गिरा था ना. चला, जय शिवराय.